1 ऑगस्ट 2025 हा दिवस जगभरातल्या अनेक देशांसाठी टॅरिफ दहशतीचा दिवस ठरला. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधीच टॅरिफची घोषणा केली होती. 25% प्लस टॅरिफ लावणार असं सांगितलं होतं. पण त्याचबरोबर त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच तारखेला अनेक देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकला, हेवी टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे याचा जगातल्या मार्केटवर नेमका काय परिणाम झाला आणि 1 ऑगस्टला जगभरातला ट्रेड म्हणजे व्यापार कसं राहिलेला आहे आणि दुसरीकडे हे जे टॅरिफ मास्टर ज्यांना म्हणावं असे डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत, धडपड सुरू आहे ते आपण बघणार आहोत. आणि याशिवाय इस्लामिक देश आणि इस्लामचं उगमस्थान ज्या ठिकाणी मानलं जातं त्या सौदी अरेबियाची प्रगतीच्या दिशेनं कशी वाटचाल सुरू आहे ते आपण बघणार आहोत या स्पेशल सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे जगाच्या पाठीवर. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत जो एक सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचा देश आहे, सगळ्यात जास्त लोकसंख्या ज्या देशाची आहे त्या देशावर 25% इतका टॅरिफ लावणार असल्याचं सांगितलेलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी घोषणा केलेली होती आणि त्यानंतर आता 1 तारखेला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच तारखेला त्यांनी अनेक देशांवर हेवी टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केली आहे आणि जगाला एक प्रकारे धक्का दिला. त्यामुळे जगभरातले मार्केट क्रॅश झाले, अनेक ठिकाणी याचा परिणाम दिसून आला. जगातल्या मार्केटमध्ये अनेक ठिकाणच्या मार्केटमध्ये लाल निशाण पाहायला मिळाले. त्याच्यामुळे एक प्रकारचं अस्थिरतेचं वातावरण पाहायला मिळालं आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधीच जाहीर केलेलं होतं 25% प्लस टॅरिफ लावणार असल्याचं. 25% टॅरिफ जो काही माल निर्यात केला जाईल अमेरिकेमध्ये त्याच्यावर, आणि त्याच्याबरोबर रशियासोबत ऑइल डील केली म्हणजे तेल खरेदी केलं त्याच्यामुळे फाईन लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. ज्या देशांवर अमेरिकेनं हेवी टॅरिफ लावलेलं आहे त्या देशांची यादी आपण बघूया. त्यामध्ये ब्राझीलसाठी 50% टॅरिफ, तर कॅनडामधून येणाऱ्या अनेक वस्तूंवर 35% टॅरिफ भारतासाठी आधीच घोषणा केली आहे 25%ची. याशिवाय तैवानसाठी 20% आणि स्वित्झर्लंडसाठी 39% टॅरिफ लावणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. असे एकूण जवळपास 69 बिझनेस पार्टनर देशांवर ट्रम्प यांनी हेवी टॅरिफ लादलेले आहेत. टॅरिफ वाढवणार असल्याची घोषणा 1 तारखेलाच केली आणि त्याच्यामुळं जरी हा आठवड्याचा शेवटचा दिवस असला आणि महिन्याचा पहिला दिवस जरी असला तरी देखील या दिवशी म्हणजे शुक्रवारी जगभरातल्या अनेक मार्केटमध्ये याचा परिणाम दिसून आला. अनेक ठिकाणी अस्थिरता पाहायला मिळाली, अनेक ठिकाणचे शेअर कोसळल्याचं दिसून आलं, शेअर मार्केट कोसळल्याचं दिसून आलं. आता या सगळ्या घोषणांचा किंवा हे जे निर्णय धडधड निर्णय घेत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचा फारसा फायदा अमेरिकेला सुद्धा होताना दिसत नाहीये. कारण अमेरिकेमध्ये रोजगार निर्मितीमध्ये घट झाल्याची नोंद झालेली आहे आणि बेरोजगारांची संख्या वाढतीये अशी माहिती समोर आली आहे. हे झालं ग्लोबल मार्केट विषयी. आता भारतावर टॅरिफचा नेमका काय परिणाम होऊ शकतो ते आपण बघूयात. डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% प्लस टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळं भारतावर कुठेतरी एक विकास दर कमी होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. याच्यामध्ये आपण सरकारी अधिकाऱ्यांचे आकडे बघितले, अंदाज बघितले तर भारताचा जीडीपी म्हणजे ग्रोथ रेट हा 0.2% कमी होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. तर काही तज्ज्ञ या निर्णयाचा भारताला मोठा परिणाम होऊ शकतो, भारतावर मोठा फटका भारताला बसू शकतो असा अंदाज वर्तवत आहे. मुख्यतः स्मार्टफोन भारतातून निर्यात केले जातात, त्याचबरोबर औषधं असतील, ऑटो पार्ट्स असतील किंवा कृषी क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर मसाले असेल, चहा, कॉफी ह्यासारख्या ज्या वस्तू आहेत ज्या निर्यात केल्या जातात अमेरिकेमध्ये, त्यांच्यासाठी अमेरिकेच्या मार्केट हे महाग होऊ शकतं. म्हणजे अमेरिकेच्या मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी महाग झाल्या तर तिथे जर मार्केट मिळालं नाही तर मात्र भारतामध्ये जिथं या सगळ्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं त्या ठिकाणी या सर्व क्षेत्रांमध्ये नोकर भरती जी आहे ती कमी होऊ शकते किंवा नोकऱ्या घटू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. आता आपण ट्रम्प यांचा हा जो निर्णय आहे 25% टॅरिफचा तो कायम राहणार का, हा एक सगळ्यात मोठा सवाल आहे, त्याविषयी बोलूयात. याच्यामध्ये आपण बघितलं तर आधी तर भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला होता. भारतानं डील करावी, ट्रेड डील करावी असं वारंवार ते बोलताना दिसून आले होते, पण भारतानं काही पुढाकार घेतला नाही आणि अखेर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे 25% प्लस टॅरिफचा. आणि त्याचबरोबर 1 ऑगस्ट 2025 पासून हे टॅरिफ लागू होणार भारतीय वस्तूंवर असं त्यांनी सांगितलं होतं काही दिवसांपूर्वी. पण आता त्यांनी हा निर्णय थोडासा बदललेला आहे, याच्यामध्ये काही दिवसांची सूट दिली आहे. 7 ऑगस्ट पासून हे टॅरिफ लागू होणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय. आणि आपण जर इतिहास बघितला मग असं नाहीये की खूप वर्षांपूर्वीचा
फक्त 2-3 महिन्यांपूर्वीचा जरी आपण इतिहास बघितला, आता जेव्हापासून ट्रम्प हे दुसऱ्यांदा सत्तेत आलेले आहेत तेव्हापासूनचा, त्याच्यामध्ये चायनावर ट्रम्प यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये टेरिफ लादलेले होते. 145% टेरिफ चायनीज वस्तूवर लावणार असल्याचं ट्रम्प यांनी घोषित केलं आणि त्याच्यानंतर या दोन्ही मोठ्या देशांमध्ये एक प्रकारचं टेरिफ वॉर, ट्रेड वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण नंतर या दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्या आणि मध्यंतरीच्या चर्चा आपण बघितल्या तर जिनिव्हा आणि लंडनमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर चीनवरील जे टेरिफ आहे ते 145% 30% कमी करण्यात आलं आहे. यासाठी सुद्धा दोन्ही देशांनी दीर्घकालीन व्यापारी कराराबाबत अंतिम निर्णयासाठी 12 ऑगस्ट पर्यंतची मुदत ठरवलेली आहे. याचा अर्थ तोपर्यंत हे टेरिफ चीनवरील आणखी कमी होऊ शकतं. दुसरं एक उदाहरण आहे व्हिएतनामचं. व्हिएतनामवर आधी 46% टेरिफ लावलेलं होतं अमेरिकेनं, पण या दोन्ही राष्ट्रांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला 46% टेरिफ जे व्हिएतनामवर लावलेलं होतं ते कमी करून 20% इतकं करण्यात आलंय. तसंच आता भारतानं जर पुढाकार घेतला वाटाघाटींसाठी, भारतानंही चर्चा केली, ट्रेड डील केली, तर त्याच्यानंतर भारतावरचं हे जे 25% प्लस टेरिफ आहे तेही कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता ही डील नेमकी कधी होणार, चर्चा कधी होणार, याकडे संपूर्ण भारतासह देशाचंही लक्ष लागलेलं आहे. त्याचे अपडेट आपण घेत राहूयात. आता आपण बघूयात ट्रम्प, ज्यांना खरं तर टेरिफ मास्टर म्हणावं लागेल किंवा टेरिफची दहशत माजवणारी एक व्यक्ती म्हणावं लागेल, ग्लोबल लीडर म्हणावं लागेल, त्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार पाहिजे. त्यांची ही इच्छा लपून राहिलेली नाहीये, त्यांनी वारंवार ती बोलून दाखवली आहे. किंबहुना ज्या राष्ट्रांना ते सपोर्ट करतात त्यांच्याकडून ते बोलून घेतलंय का असाही सवाल उपस्थित होतो. काही राष्ट्रांनी तसं म्हटलेलं होतं ट्रम्प यांना शांततेसाठी नोबेल प्राइज द्यावा. आता तर व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिवांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी त्यांनी थेट करून टाकली आहे. भारत आणि पाकिस्तानसह 6 युद्धांमध्ये ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि ते थांबवलं, त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा अशी मागणी व्हाईट हाऊसनं केली आहे. आता भारतानं वारंवार सांगितलेलं आहे की भारत आणि पाकिस्तान दरम्यान जो संघर्ष झाला होता त्यामध्ये कोणत्याही देशानं किंवा कोणत्याही देशाच्या लीडरने म्हणजे नेत्यानं मध्यस्थी केलेली नाहीये, हे स्पष्टपणे भारतानं सांगितलेलं आहे. तरी सुद्धा ज्या पद्धतीनं धडपड सुरू आहे व्हाईट हाऊसची म्हणा किंवा ट्रम्प यांची शांततेसाठी नोबेल प्राइज मिळवण्यासाठी, ती हास्यास्पद म्हणावी लागेल. कारण यामागे एक कारण असू शकतं. बराक ओबामा जे 2दा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले होते आणि त्यांना शांततेसाठी नोबेल प्राइज मिळाला होता. आता दुसऱ्यांदा ट्रम्प हे सुद्धा राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत अमेरिकेचे, त्याच्यामुळे कदाचित त्यांना बराक ओबामा यांची बरोबरी करायची असेल आणि स्वतःला हा पुरस्कार मिळवून घ्यायचा असेल. पण त्यासाठी जे दावे त्यांच्याकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी केले जात आहेत ते मात्र त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हा सवाल आहे. आता हे झालं ट्रम्प यांच्याविषयीचं. याच्यानंतर आणखी एक महत्वाची स्टोरी आपल्याकडे आहे ती सौदी अरेबियाविषयीची. सौदी अरेबिया हे इस्लामचं जन्मस्थान म्हणता येईल किंवा ज्या देशामध्ये इस्लामचा प्रचार प्रसार झाला, ज्या देशातून इस्लामचा प्रचार प्रसार सुरू झाला, तो देश प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतोय का, आपली कात टाकतोय का असा सवाल उपस्थित होतोय. कारण ज्या पद्धतीनं निर्णय मागील काही वर्षांमध्ये सौदी अरेबियानं घेतलेला आहे त्याच्यामध्ये अधिक आधुनिक जीवनशैली म्हणजेच मॉडर्न लाईफस्टाईलचा स्वीकार केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याच्यामध्ये एकट्या महिलांसाठी हज यात्रेची परवानगी असो किंवा मेल गार्जियनशिप हटवण्याचा निर्णय असो. मेल गार्जियनशिप म्हणजे तुम्हाला माहिती असेल की काही इस्लामिक राष्ट्रांमध्ये, मुस्लिम देशांमध्ये एखाद्या महिलेला बाहेर जायचं असेल किंवा त्यांना काही निर्णय घ्यायचे असतील, कोणत्या ऑफिसमध्ये जायचं असेल तर त्यासाठी मेल गार्जियनशिप म्हणजे त्यांचे पुरुष पालक, एकतर त्यांचे वडील असतील, पती असतील किंवा भाऊ असतील किंवा नातेवाईकांपैकी कोणीतरी असेल, ते त्यांच्या सोबत असणं आवश्यक आहे किंवा त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. ही मेल गार्जियनशिप हटवण्याचा निर्णय सौदी अरेबियानं घेतलेला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान मात्र अजूनही तिथंच अडकल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये अजूनही महिलांना कोणत्याही कामासाठी पुरुष पालकांकडून परवानगी घ्यावी लागते, परवानगीचं एखादं लेटर त्यांना घ्यावं लागतं. पण सौदी अरेबियानं मात्र पुढे सरकून एक स्वतःचा मॉडर्न अप्रोच दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे सिरिया आहे, पॅलेस्टाईन आहे किंवा पाकिस्तान झाला, हे देश अजूनही कट्टरतावाद उराशी बाळगून अस्थिरतेच्या लाटांवर स्वार झाल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे सौदी अरेबियासारखा एक देश ज्यांनी मॉडर्न जीवनशैलीचा स्वीकार करायला सुरुवात केली आहे, अनेक निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. खरं तर इस्लाम हा जेव्हा प्रस्थापित झाला किंवा जेव्हा इस्लामचा प्रचार प्रसार सुरू झाला 1400 वर्षांपूर्वी, त्यावेळेला इस्लाम हा सगळ्यात मॉडर्न
रिलिजन म्हणवला जायचा, सगळ्यात आधुनिक धर्म म्हणवला जायचा. पण आता 2025 मध्ये अनेक निर्णय किंवा अनेक ज्या प्रथा परंपरा आहेत त्या बदलून नव्या गोष्टींचा स्वीकार करत सौदी अरेबिया स्वतःला बदलून एक प्रकारे मुस्लिम राष्ट्रांसमोर एक आदर्श निर्माण करून चांगलं भविष्य घडवू शकेल अशी आशा व्यक्त केली जाते.